शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजपासून अंतिम सुनावणी सुरू होतीये। पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा या संदर्भात आजपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होईल। पण मुद्दा या निमित्तानं असा उपस्थित होतोय की गेल्या वेळी सुद्धा या सगळ्या संदर्भात अंतिम सुनावणी होणार होती, पण पुन्हा एक नवीन तारीख या सगळ्या प्रकरणी देण्यात आली। त्यामुळे आज पुन्हा एक तारीख की न्याय मिळणार या संदर्भात मात्र सवाल उपस्थित होताना दिसतोय। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह या संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर सुनावणी सुरू आहे, पण अंतिम सुनावणीला आजपासून सुरुवात होईल। थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, खरं तर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर ही सुनावणी पहिली अशी सुनावणी आहे की जी असीम सरोदे यांच्या व्यतिरिक्त ही सुनावणी होणार आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गेल्या वेळी सुद्धा अंतिम सुनावणी सुरू झालेली होती, पण पुन्हा एक तारीख पडली। त्यामुळे आज तारीख की न्याय? नक्कीच लाघवी, आपण बघतोय की असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द केली आहे। त्यामुळे आज ते या सुनावणीसाठी उपस्थित राहणार नाहीत। मात्र एक नक्की की असीम सरोदे जरी नसले तरी शिवसेना ठाकरे गटाकडनं कपिल सिब्बल हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रामाणिकपणे केस लढतायत। त्याचप्रमाणे ते ज्येष्ठ वकील आहेत, बरेच अनुभव त्यांना आहेत, त्यांच्या गाठीशी आहेत। त्यामुळे कपिल सिब्बल यांचं नाव देखील मोठं मानाने घेतलं जातं। तर हे जे कपिल सिब्बल नेमका काय मुद्दा मांडतायत हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की मागच्या वेळी कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं होतं की लवकरात लवकर ही सुनावणी तुम्ही घ्या, कारण महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या आहेत। त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा जो निकाल आहे तो लवकरात लवकर लागला गेला पाहिजे। त्यामुळे लवकर तारीख द्यावी अशी मागणी, विनंती कपिल सिब्बल यांनी केलेली होती। मात्र न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या संदर्भात असं काहीही ऐकलं नव्हतं। ज्या वेळेला तारीख येईल त्याच वेळेला आपण ही सुनावणी घेऊ अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं। आणि इतकंच नव्हे तर 12 तारखेला जर ही सुनावणी पूर्ण झाली नाही तर 13 तारीख पुन्हा आपण ही सुनावणी घेऊ असं देखील सांगितलेलं होतं। त्यामुळे आज आणि उद्यामध्ये ही सुनावणी जी आहे ती पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आज अंतिम रिझल्ट येईल की नाही हे बघणं महत्त्वाचं आहेच। मात्र आज जर ही सुनावणी पूर्ण झाली नाही तर उद्याची तारीख देखील न्यायाधीश सूर्यकांत यांनी आधीच सांगितलेली होती की 2 दिवस आपण घेऊ या सुनावणीसाठी, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे आता आज अंतिम निकाल येतोय की परत उद्याची तारीख पडते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या संपूर्ण निकालात। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।